26-27च्या पुरवणी मागण्यावरती बोलण्याकरता मी इथं उपस्थित आहे। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास खात्यांवर बोलायचं आहे। अध्यक्ष महोदय, अनेक लोकांनी कृषीबद्दल बोलले। मागच्या 150 दिवसामध्ये पश्चिम विदर्भामध्ये 312 आत्महत्या झाल्या आणि 2015 मध्ये मागच्या वर्षी 2025 मध्ये 2000 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या। आपण कर्जमाफी करतो, आपण मदत करतो, पण आत्महत्या थांबत नाही। याबद्दल मी आधीच बोललेलो आहे। शेवटी कर्जमाफी नको, पण मालाला भाव द्या, तर आत्महत्या थांबतील। किंवा कृषीला तुम्ही इंडस्ट्रीचा दर्जा द्या ना साहेब। मग कशाला आपण उपकार करतोय का? कर्जमाफी देतोय तर आपण शेतकऱ्यांवर उपकार करतोय असं आपण दाखवतो आहे। आज सगळ्यात जास्त रोजगार देणारा क्षेत्र कृषी आहे, मग त्याला आपण इंडस्ट्रीचा दर्जा का देत नाही? मग आपल्याला तुमच्याकडे यायची गरजच पडणार आहे, आपोआप कर्जमाफी होत राहील। आज तुम्हा सगळ्यांना माहिती आहे इंडस्ट्रीचं केवढं कर्ज माफ झालेलं आहे आणि एवढा मोठा रोजगार देणारं क्षेत्र, आणि त्याच्यावरती तुम्ही उपकार करता, हे शोकांतिक आहे। अध्यक्ष महोदय, आता आसमानी येतच असतं, आपल्यावरती वादळ येतं, अतिवृष्टी होतं। पंचनामा व्हायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहिती आहे, आणि अल्पशी आपण त्यांना मदत करत असतो। या सगळ्यांवरती काहीतरी एक टाइमलाईन तुम्ही देऊन एक काहीतरी चांगलं जर तुम्ही त्यांना मदत केली तर मला असं वाटतं की त्यांना खऱ्या अर्थाने मदत होईल।